नागपुर के गिट्टी खदान इलाके में पुलिस को उस वक्त बड़ी सफलता मिली जब नियमित पेट्रोलिंग के दौरान मिली एक गुप्त सूचना के आधार पर कार्रवाई की गई। शुक्रवार दोपहर पुलिस को जानकारी मिली कि गौतम नगर स्थित पापा योयो कैफे में हिस्ट्री शीटर अब्बास उर्फ अबू तैयब खान अपने एक साथी के साथ मौजूद है और उसके पास अवैध हथियार है। सूचना मिलते ही पुलिस टीम ने कैफे पर छापा मारा और अब्बास उर्फ अबू तैयब खान तथा उसके साथी ऋतिक उर्फ वाट्या नाइक को हिरासत में ले लिया। तलाशी के दौरान ऋतिक के पास से एक देसी पिस्टल और मैगजीन बरामद की गई। इसके बाद पुलिस ने अब्बास के घर की तलाशी ली, जहां से एक और देसी पिस्टल, 5 जिंदा कारतूस, कई चाकू, 2 तलवारें और लोहे का कटर बरामद हुआ। वहीं उसके टोयोटा फॉर्च्यूनर कार की जांच में एक और देसी पिस्टल और 5 जिंदा कारतूस मिले। पूछताछ के दौरान आरोपी अब्बास ने खुलासा किया कि उसने ये हथियार पाचपावली क्षेत्र के राजा बांड नामक व्यक्ति से खरीदे थे। पुलिस ने आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर उन्हें गिरफ्तार कर लिया है। पुलिस अभी अवैध हथियार सप्लाई नेटवर्क से जुड़े अन्य लोगों की तलाश में जुटी है। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक ललिता तोळासे, पोलीस ठाणे गिट्टी खदान। काल दिनांक 12/6/2026 रोजी गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की एक रेकॉर्डवरील आरोपी अब्बास उर्फ अबू तैयब खान तसेच ऋतिक उर्फ वाट्या राशिक नाईक त्याचा साथीदार याच्या हा अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगत आहे अशी माहिती मिळाली। यावरून आम्ही आमच्या पोलीस स्टेशनचं पथक तिथं रवाना केलं। नमूद आरोपी हा पापा योयो कॅफे इथे आहे अशा माहितीवरून आम्ही आमचं पथक त्या ठिकाणी गेलं। तो आरोपी त्या ठिकाणी मिळाला। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्यासोबतचा जो आरोपी होता त्याच्याकडून एक अग्निशस्त्र आम्ही रिकवर केलं। त्यांना विचारपूस केली सदर आरोपीला। ऋतिक वाट्या याच्याकडून अग्निशस्त्र आम्ही जप्त केलं। त्याला विचारपूस केली असता त्यांनी म्हणजे सदरचं वेपन हे अब्बास खान याचं असल्याचं सांगितलं आणि अधिक आम्हाला माहिती मिळाली की त्याच्या घरी अधिकचा शस्त्रसाठा आहे अशा माहितीवरून आम्ही त्याचं दाभा येथील घराची झडती घेतली। त्याच्या घरातून आम्हाला एक अग्निशस्त्र मिळालं आणि कारतूस मिळाले काही। तसेच त्याच्या घरातून 2 तलवारी मिळाल्या, चाकू मिळाले, तसेच फरशा, कटर इत्यादी साहित्य मिळाले। पुन्हा अशी माहिती होती की त्यांनी शस्त्र त्याच्या गाडीमध्ये लपवून ठेवलेलं आहे। बाजूला असलेल्या पटांगणात त्याची गाडी होती। त्या गाडीचा सर्च केला असता त्याच्या गाडीमधून एक अग्निशस्त्र मिळाले। अशा प्रकारे त्या आरोपीकडून आम्ही 3 अग्निशस्त्र, 10 कारतूस आणि त्याचं वाहन तपासात जप्त केलं।